नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, भारतामध्ये खरं तर आत्ता विषयाचं गांभीर्य एवढं वाढलेलं आहे आणि विषय हा गांभीर्याने घ्यावा लागेल. त्यामुळे आपल्या भारतामध्ये देशामध्ये असा एक कायदा करण्याची गरज आहे की वय वर्षे 12 वर्षापर्यंत 12 वयापर्यंतच्या मुलांमध्ये मुलांच्या हातात जर मोबाईल दिसला तर त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यांच्या पालकांवर, मुलांच्या पालकांवर. कारण याला सगळ्याला जबाबदार मुलांचे पालकच असतात. ह्याचं कारण असं की मुलांचा मेंदू नाजूक असतो. या सगळ्याचे मुलांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम असणार आहे. मुलांचं भवितव्य हे अंधकारमय असू शकेल. त्यामुळे असा कायदा हा करावाच लागेल. आणि मुलांच्या हातात मोबाईल देतं कोण? तर पालक. त्यामुळे मोबाईल जप्त करावा असा कायदा करावा लागेल. पालकांना समज द्यावी लागेल आणि घरोघरी अशा नोटीस पाठवाव्या लागतील, सूचना पाठवाव्या लागतील लेखी, आणि ते कायदेशीर असाव्या लागतील. आणि ते का? तर मुलांच्याच भवितव्यासाठी. शेवटी मुलांचं भवितव्य देशाचं भवितव्य मुलांशी निगडीत आहे, मुलांना अवलंबून आहे. आणि भावी पिढी जी आपली आहे आत्ता, जी वय वर्ष अगदी 1-2 वर्षापासून ते अगदी 15-16 वर्षापर्यंत, अगदी 12 वर्षापर्यंत म्हणून, ह्यांचे मेंदू हे नाजूक असतात आणि ह्यांच्या मेंदूवर लगेच त्याचा परिणाम होऊ शकतो या किरणांचा. त्यामुळे ह्याच्यासाठी शासनाला, सरकारला, प्रशासनाला कडक नियम करावे लागतील. कारण सर्वजण याच्या समोर हतबल झाले आहे. मंडळी, मूल जन्माला आलं की लगोलग त्याचे फोटो घेतले जातात. पालक काय करतात? त्याचे फोटो घेतात आणि लगेच फेसबुकवर टाकतात, बाकी ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकतात. त्यांना मजा वाटते, परंतु मजा नव्हे, ती सजा आहे त्या मुलासाठी. ह्याचं कारण त्या मोबाईलमधल्या किरणांचा एवढा परिणाम, त्या घातक परिणाम त्या मेंदूंवर होतोय. त्यानंतर मूल 6 महिने झालं की तिथपासून ते मूल रडायला लागलं की त्या रडणं थांबावं म्हणून त्याची आई म्हणजेच पालक त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. मग ते मूल मोबाईल घेतं, हसतं, खेळतं, कारण त्याला मजा वाटते. त्याचा आवाज येतो मोबाईलचा, त्याच्यावर गाड्या पायथान दिसतात, सगळं दिसतं त्याच्यावर. ते मुलांना मजा वाटते. तेच मूल 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, मग मुलं हट्ट करतात, मोबाईल नाही मिळाला तर चालत नाही. आणि पालक आपलं मूल मोबाईल कसं वापरतंय, एवढा 50,000चा 25,000चा मोबाईल कसा मुलाला वापरता येतोय, आपल्या पाल्याला वापरतोय मूल, ह्याचं कौतुक वाटतं म्हणून कौतुकाने बघत असतात. अशा कौतुकाने बघत असणाऱ्या मोबाईल वापरताना मूल जे होतं त्याच्या पालकाने मी सांगितलं एकदा, तुम्ही आत्ता तुमचं मूल मोबाईल तुमचं वापरतंय 15-20 हजाराचं, तुम्हाला कौतुक वाटतंय, ते 2 वर्षाचं मूल आहे. आज तुम्ही हसताय, उद्या तुम्ही रडणार आहात. ह्याचं कारण हेच मूल जेव्हा 10-12 वर्षाचं होईल, 15 वर्षाचं होईल, 18 वर्षाचं होईल, तेव्हा त्याच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल या क्षकिरणांचा. आणि तुम्ही मेंदू तज्ज्ञाकडे जाल तर मेंदू तज्ज्ञ तुम्हाला पहिलं सांगेल की हा मोबाईलचा सगळा प्रतापाचा फळ आहे, मोबाईलच्या परिणामाचं फळ आहे. तेव्हा तुम्ही, आणि मेंदूवर कोणत्याही एकदा विशिष्ट मर्यादेपलीकडं मेंदूवर इलाज होत नाही. मेंदू बदलता येत नाही, शरीराचे सगळे अवयव बदलता येतात, मेंदू बदलता येत नाही. त्यामुळे तुम्ही आत्ता हसताय, उद्या तुम्ही रडणार आहात. तुमच्या चेहऱ्यावर आता हसू आहे की आपलं मूल कसं मोबाईल वापरतंय म्हणून कौतुकाने हसताय, उद्या तुमच्या डोळ्यात अश्रू येणार आहे. आणि त्या अश्रूंचा उपयोग काही असणार नाही. ह्याचं कारण ते अश्रू निरर्थक असणार आहेत. आणि ह्या सगळ्या जबाबदार कोण असणार आहे? जबाबदार तुम्ही पालकच असणार आहात. त्यामुळे ह्याचा विचार केला पाहिजे की मोबाईल म्हणजे करमणूक नव्हे. मोबाईल हे करमणुकीचं साधन नाही. मोबाईल हा गरजेची वस्तू आहे. त्या गरज म्हणून त्याचा वापर केला पाहिजे. ज्ञान संपादन करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी मोबाईलचा वापर केला पाहिजे. किती केला पाहिजे ह्याला एक प्रमाण आहे. आणि नुसता लहान मुलांवर सगळ्यांना याचा परिणाम होतोय, मोठ्यांवर याचा परिणाम होतोय. पण लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यांचा मेंदू, त्यांचे सगळे अवयव नाजूक असतात.
मंडळी, आता तर एक मुलं आहे किंवा दोन मुलं असतात. पूर्वी आयांना 3-3, 4-4, 5च मुलं असायची. मुलं त्रास द्यायची ना, रडायची मुलं. ती रडणारच, खेळणारच, पडणारच, हट्ट करणार. पण तरी आया सांभाळायच्या आणि एवढी कामं असायची. आताही आईनं कामं असतात, कामावर जातात, म्हणून यांचं म्हणणं की रडलं की आम्ही मोबाईल दिला की मूल थांबतं. पण हा त्याच्यावरचा इलाज नव्हे. तुम्ही मुलांचे शत्रू आहात का, वैरी आहात का, ह्याचा विचार करा. आणि वैरी असेल तर मुलांना मोबाईल द्या. मुलांचं भवितव्य हे तुम्हाला घडवायचं असेल आणि मुलांना चांगलं सुदृढ ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल, तर लहान मुलं रडली तर त्यांच्यात मोबाईल देऊ नका. एकदा सवय लागली 6 महिन्याचा वर्षाचा असताना की मूल मोबाईलशिवाय राहणार नाही. आणि रडतोय तर रडू दे त्याला, दुसरे खेळणे हातात दे त्याला, खेळू दे त्याला. तर ते मूल थांबलं की परत मोबाईल मागणार नाही. तर मोबाईलची सवयच त्याला तुम्ही लावायची नाही आहे. ही सवयीचा परिणाम आहे. सवय ही वाईट असते आणि ह्याचा परिणाम नंतर भोगावा लागणार आहे, लागणार असतो. याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे पालक वर्गाने आणि समस्त शिक्षक वर्गाने, समस्त समाजाने ह्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे पालक जर हतबल असतील, शिक्षक हतबल असतील, समाज हतबल असेल, तर सरकारला कायदा केल्याशिवाय चालणार नाही, गत्यंतर नाही. म्हणूनच आज देशामध्ये कायदा असं करण्याची गरज आहे की 12 वर्षापर्यंतच्या, म्हणजे जन्मल्यापासून 0 वयापासून ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांच्या हातात जर मोबाईल दिसला तर मोबाईल जप्त करण्यात येईल. म्हणजे पालक जागे होतील. त्याशिवाय पालक जागे होणार नाही. कारण पालकांना ह्याचं पुरेसं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. हे कौतुक वाटतंय, हा कौतुकाचा विषय नाही आहे. उद्या मेंदूवर परिणाम होईल. कारण मुलांचे सगळे अवयव नाजूक असतात. अमेरिकेतून आलेला, ऑस्ट्रेलियातून आलेला फोन 1 सेकंदामध्ये येतो, 2 सेकंदात येतो. चंद्रावर, मंगळावर 1 सेकंद संपर्क साधता येतो. याचा अर्थ काय? त्या मोबाईलमध्ये किती पॉवर आहे, किती ताकद आहे, यंत्रणा काय आहे ती. म्हणजेच त्या यंत्रातली ताकद, म्हणजे किरणं आहेत, त्याचा परिणाम लहान मुलांच्या मेंदूवर लगेच होणार आहे. कानाच्या पडद्यावर परिणाम होणार आहे. सगळ्या अवयवावर परिणाम होणार आहे. फक्त हे लगेच जाणवते. स्लो पॉयझनिंग आहे, त्यामुळे लगेच जाणवणार नाही. ते जाणवायला 5-10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील. म्हणजे पुढच्या पिढीवर ते सगळं होणार. आजची पिढी आहे त्याच्यावर परिणाम होईल. लहान मुलं आहेत त्यांच्यावर, ती तरुण होतील तेव्हा ते आपल्याला हे सगळं वाईट चित्र दिसू शकतं. तेव्हा टाळायचं असं दिसायला नको. आमची पुढची पिढी, तरुण पिढी, अजून 10-15 वर्षांनंतर येणारी तरुण पिढी ही चांगलीच असायला हवी, सशक्त असायला हवी. कारण देश यांच्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे समस्त पालक वर्गाने जागा होण्याची गरज आहे. समस्त समाजाने जागा होण्याची गरज आहे. मोबाईलची ही किरणांची ताकद ओळखून, घातक परिणाम ओळखून, आणि मेंदूवर इलाज नाही, मेंदू बदलता येत नाही, हे तर सगळ्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पालकांनी जागा होण्याची गरज आहे. नाहीतर सरकारला कायदा करावा लागेल. कायद्याशिवाय गत्यंतर नाही. कारण जिथं समाज ऐकत नाही, संवादाने, प्रेमाने विषय मिटत नाही, तिथं कायद्याचीच गरज लागते, कायद्याची आवश्यकता लागते. त्यामुळे, आणि ते कुणासाठी? तर मुलांच्या भवितव्यासाठी. यासाठी कधी शासनाला, सरकारला कठोर व्हावंच लागेल, त्याला पर्याय नसेल. त्यामुळे मंडळी, आपल्याला काय वाटतं? असं खरंच कोण जर ऐकत असेल तर कायदा करण्याची गरज आहे का? की लहान मुलांच्या 12 वर्षापर्यंत जी मुलं मोबाईल त्यांच्या हातात दिसेल तो मोबाईल जप्त करण्यात यावा, असा कायदा करण्याची गरज आहे का? आपल्याला काय वाटतं? आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.